पोस्टर ए हे गुंडी वेगळी लागली तुला सांगते जरा सरळ बघ की पुढे भारी शिवलं ए, डेरपोट आहे. कसलं भारी काय पोस्टर जाऊ तिकडे बटन सरळ लाव की जा तिकडे नमस्कार. नमस्कार नमस्ते उत्तमराव या पप्पा अहो तुम्ही आता एवढ्या उशिरा ए अरे खुर्च्या आणा रे अगं तुझी आई म्हटली तू काहीतरी कापडाचा बिझनेस चालू केलाय. म्हटलं चला पोरगी काय देव लावती ते बघूया. स्वतः आराम करत सगळ्यांनी चांगलंच कामाला लावलेलं दिसते. अहो नाही ते एक अर्जंट ऑर्डर आलती मग आजच कंप्लीट करायची होती म्हणून जरा टेन्शन आहे बघा. टेन्शन व्हय. टेन्शन म्हणजे तुझंच काहीतरी आगाऊपणा दिसतो. उत्तमराव या बसा 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 अहो तसं काय नाहीये तुम्ही तिला लय सांभाळून घेऊ नका. हिची गुण मला चांगली माहिती आहे. साहेब चहा घेणार काय शरबत घेणार? तुम्ही जरा थांबा. अहो हिला पण काहीतरी काम करू द्यात की. चल जा काहीतरी कामाचं बघ. चहा आणतो. खरं तर आम्ही तुम्हाला भेटायला आलो. एवढं सगळं रामायण झालं पण दौरं आणि काम त्यामुळे जमलंच नाही. त्यात ते अटक नाट्य मग पुन्हा राहूनच गेलं. हरकत नाही अहो पण भेट झाली नाही म्हणजे नातं थोडी संपतं वय. हे पण खरंच आहे म्हणा. पण आम्हाला तुमची गाठ घ्यावी असं लई वाटत होतं. मग म्हटलं जाऊयाच. उगाच चर्चेला फाट नको म्हणून रात्रीच आलो. नाही तुम्ही भेटायला आला हेच लई झालं. नमस्कार पप्पा. नमस्कार. हा कसं चाललंय तुझं काम? चाललंय की मस्त चाललंय. मला माहिती आहे तुम्ही एक नवा पैसा खाल्ला नाही. दुसऱ्याच कोणीतरी केलंय आणि तुमच्यावर नाव टाकलंय. वय आपणवर खोटाळ घातलाय तू आम्ही मिटवणारच. आमची काही मदत लागली तर सांगा. विरोधी पक्षात असलो तरी प्रामाणिक माणसाला मदत करणं हे काम आहे आमचं. त्यात आपण पाहुणं. आमची मुलगी तुमच्या घरची सून आहे. आता कोर्टात केस चालू आहे बघा. ते पैसे नुसतं कुणी खाल्लं ते समजू दे आम्हाला. मग बघतोच आम्ही. आम्ही पण आमच्या लेवलवर काय करता येतं का ते बघतो. काही काळजी करू नका.
बाकी पैशाची काही मदत लागली तर ते बी सांगा बिंदासपणे. नाही नाही, पैशाची काही गरज नाही. तुम्ही पैशाची मदत घेणार नाही हे माहिती आहे आम्हाला, पण आपलं एक कर्तव्य म्हणून विचारलं. कर्तव्य पण सोडा, पण मनापासून वाटलं म्हणून विचारलं. नाही अहो, तसं काय खरंच नाही. अहो अंजली राणा दोघं बी नोकरी करतात, सूरज बी कामाला जातोय, त्यामुळं पैशाची अजिबात काळजी नाही. आणि कमी पैशात आम्ही समजे आनंदी होत की काय बरोबर. मामाजी चहा. पप्पा घ्या चहा घ्या. आता नुसती उभे राहू नकोस, जरा आत जाऊन काम कर. सूरज, तिला अजिबात सुट्टी द्यायची नाही. तिला काम नसलं ना, ते हिच्या डोक्यात नाही नाही त्या उचापती सुरू होतात. पप्पा काय पप्पा पप्पा, समधी लोक काम करतात, त्यांचं बी चहा पाण्याचं बघ की जरा. ठीक आहे. प्रतापराव, तुम्ही काही काळजी करू नका. हे प्रकरण आपण लवकरात लवकर निकालात काढू आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही निर्दोष सुटणार. असंच होणार बघा पप्पा. मी आणि राणादान तर ठरवलंच आहे, काय बी झालं तरी आबासनी सही सलामत बाहेर काढायचं म्हणजे काढायचं बघा. तुमच्यासारखी कर्तबगार पोरं असल्यावर काही अडचण नाही. कशाला आलं आमचं पप्पा इथं? आमची उरली सुरली किंमत बी घालवायलेत आमच्यावर बरडून. चला निघतो मी आता. या. आणि हो, काय लागलं तर घरातलं समजून बिंदास सांगा. नक्की नक्की येतो मी. या. चला बघा. पप्पा जरा बोलायचं होतं. अरे बोल ना. त्याचं काय, आबांना सोडवायचं म्हटलं तर पैसे कोणी खाल्ले ते कळायला पाहिजे बघा. आणि आमचा त्या जोंधळे मामावर संशय. अहो जेव्हापासून घोटाळा उघडकीला आला तेव्हापासून काय पाहिजे, आणि फोन बी लागणार झाला त्यांचा. तू कसलीही काळजी करू नकोस. मी माझ्या माणसांना सांगून जोंधळीची माहिती मिळते का बघतो. बाकी काही मदत लागली तर मला सांग. तुमचे आबा काय आमच्याकडनं पैसे घेणार नाही, पण तुला काही लागलं तर अगदी बिंदास सांग. नाही हो, आबा सुटणं महत्वाचं. पैशाची काय गरज नाही बघा एवढी. जसा बाप तशी पोर, प्रामाणिक, मानी. आणि हे बघ, प्रतापरावना सोडवण्यासाठी कसलीही मदत लागली तर आम्ही तयार आहोत, हे ध्यानात ठेव. चल येऊ मी. हो. ठीक है, पटना तो नहीं हो इधर. बोललो की बाप्पा. काय का तिकडचं बघ. ए पोस्टर त्या इकडं. मी काय मदत करू? नाही नको, तुमचं तुम्ही आराम करा, मी बसते थोडा वेळ. अहो नाही करतो की तेवढंच राहिलं. अहो काय बी काळजी करू नका. झालं एवढीच राहिल्यात ना मग. होते आत्ता होते. केलं ना वगैरे. अरे कशाला
मला आवाज दे, हा इथं पडतो तर पडतो. एका हाताला 10 मदतीला 10चे 100 झाले. एकीचं बळ असंच असतंय. अख्खा पर्वत हलवली एकी. हे तर छोटं काम होतं. वहिनी साहेब, अहो वहिनी साहेब. थांबा थांबा, मी हाक मारते. अंजली, महाजन सर आले. अरे सर, गुड मॉर्निंग. सुप्रभात सुप्रभात. झाली का ऑर्डर पूर्ण? हो झाली. अरे वा, फार मोठं काम केलं ना तुम्ही. सर, तुमची सगळी ऑर्डर कम्प्लीट झाल्या बघा. या धावतो इकडे. या, हे बघा. विचारलं असेल आई. अहो उत्तम काम झालं असणार, खात्री आहे माझी. अहो वहिनींनी केलं म्हटलं परफेक्टच होणार हो. गुड मॉर्निंग महाजन मास्तर. देख, सुप्रभात सुप्रभात. ऑर्डर न्यायला आलोय. हे घ्या तुमचे उरलेले पैसे. हे थांब तिथंच. तुझा काय बी संबंध नाही याच्यात. हो? वहिनीच घेऊ दे पैसे. वहिनी घ्या. का बिझनेस आमचा आहे, आम्ही ऑर्डर घेतली होती. ऑर्डर कुणी का घेईना, ज्यानं काम केलंय तोच दाम घेणार. अंजली, घे पैसे. हे घ्या पाठक गायकवाड बाई. दर वेळेस ही मास्तरीन तोंडचा घास काढून घेते आमच्या. काय करायचं काय हिच? हो. ओ धनी, धनी, जाकी. रुपती, ओ रुपती. ए उठ. ए रुपट्या, उठ. उठ. अरे उठ की. काय झालं? चला उठा, झाली का झोप? पोस्टर. झोप झाली काय? हे सगळं तुम्हा सगळ्यांमुळे शक्य झालं. आता हे मिळालेले पैसे आपण सगळे मिळून वाटून घेऊया. एकदम बरोबर बोलात बघा. अहो वहिनी, अहो आम्ही मदतीला आलोय आणि मदतीचे कोण पैसे घेते वय? नाही भाऊजी, पण आता ह्या कामाचे आपल्याला पैसे मिळाले तर घेऊ आपण सगळे वाटून. अजिबात नाही हं. हे असं तुम्ही पैसे देणार म्हणून माहिती असतं ना तर मदतीला चालू नसतो बघा आम्ही तुमच्या. होय होय. मला लिहाय वाचायला शिकवलं होतं तेव्हा घेतले होते का माझ्याकडनं पैसे? नाही अहो, त्याचं असं काय बोलू नका बघा तुम्ही पैशा भिशाचं. वहिनी,
पण आम्हाला कामाचा मोबदला पाहिजे बघा. पैसे तर काय नको, पण ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानादाला मला पवायला शिकवायला लावायचं म्हणजे लावायचंच बघा. बरं. आणि आम्हाला मस्तपैकी चिंचा बोरं द्यायचं काय कायम. हो ठीक आहे, देऊया. पण आता या पैशांचं करायचं काय मग? अहो तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावले, तुम्हीच ठरवा काय करायचं ते. ठीक आहे, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. कुठली? ते आता तुम्हाला कशाला सांगू. आत्ताच तर म्हणालात ना तुला हवं ते कर म्हणून. बरं बरं, तुमच्या मनाला जे वाटेल ते करा तुम्ही. हो, मी या पैशातून एक छानपैकी सरप्राईज आणणार आहे. कसलं सरप्राईज? अरे सरप्राईज आहे ते, असं सांगायचं असतं व्हय. वय हे बी खरं आहे म्हणा. वहिनी सरप्राईज आणणार म्हटल्यावर भारीच असणार. अंजली ते निघू आता आम्ही. नाही नाही, नाश्ता करून जा ना. नाही नको, वेळ झाला. होय चला. निघालच पाहिजे. चल राहणार. होय येतो. वहिनी आम्ही पण येतो. घरची बोंबलतील आम्हाला उगाच. अरे नको, आता नाश्ता करूनच जा सगळे. नाही नको, आंघोळ केल्याशिवाय काय खात नाही बघा मी. जातो. चला. बरं रानादा येतो रे. होय सावकाशा. रानादा येतो. होय हळू जा काय. चला जाऊ का मी आता? नाही नाही, मी बाकी सगळ्यांना जाऊ दिलं, पण तुम्हाला नाश्ता केल्याशिवाय मी जाऊच देणार नाही. नाही, मी म्हणाले ना तुम्हाला नाश्ता करून जा. गोदा का? चला न्यारी करून घ्या. चला येतो. भाऊजी चला नाश्ता करून घेऊ. होता का? मला विचार दे. चला चला. मी आलो. हो. अगं मग काय म्हणतोय तुझा बिझनेस? हे का बिझनेस? सूरज, तू आमचा डोसका अजून फिरवू नका, आत्ताच सांगून ठेवतोय. अगं अजून काय फिरवायचं? आधीच फिरलंय. हे बघ सूरज, बिझनेस आमचा आहे, ऑर्डर आम्ही घेतली होती आणि मलाही समधी ती मास्तरडी खाऊन जाणार आहे. उलटा आता लावून की नाही कानाखाली 2 दिवस गाल धरून बसशील. हे बघ सूरज, हे शिवण कामाचं आधी आमच्या डोसक्यात आलतं का नाही? आलतं का नाही? मग समजा क्रेडिट जाऊ पाहिजे का? आबांनी सांगितलं ना, मग ज्याचं काम त्यालाच दाम. आणि क्रेडिट काम करून मिळते, असं आरामात बसून नाही. काय कर तिकडे. आता वहिनी काय सरप्राईज आणतात ते बघायचंय मला. काय सरप्राईज आणणार? समजा दागिना तर फुकून बसल्यात, आणि त्याला काय तर फुटकळ दागिना. हे सगळं फुटकं विचार तुझं, आणि मला चांगलीच खात्री आहे वहिनी काहीतरी एकदम असं भारी आणणार बघ, 1 नंबर. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे. आता ही मास्तरीन त्या पैशाचं नक्की करणार काय आहे? कसलं सरप्राईज देणार आहे ही? हे घ्या. अहो ऐका की, सरप्राईज काय देणार आहे सांगा की. ते आल्यावरच काय.